आज शुक्रवार दुपारचे 4 वाजलेत. म्हणजे शिरवळ गावच्या मित्रमंडळाची सभा बैठक सुरू झाली असणारच. बघूया तर खरं काय चाललंय. समाजसेविका बेबीताई पाठमोऱ्या दिसत आहेत. सगुणा, कावेरी, यमुताई तर नेहमीप्रमाणे हजर आहेतच. बरीच पुरुष मंडळी पण दिसत आहेत. सर्जेराव, दाजी काका, अरेच्या, कधी नव्हे तो ट्रक ड्रायव्हर भैरू पण सभेला हजर आहे. हा तर कामाच्या निमित्तानं 2-2 महिने गावाबाहेर असतो. कशावर बरीच चर्चा चालली आहे. काहीतरी महत्वाचा विषय दिसतो. निमुताईच्या नवऱ्याबद्दल कळलं ना तुम्हा सर्वांना? थोडस कानावर आलंय, त्यांना काहीतरी गंभीर आजार झालाय ना. ए बायांनो, थांबा. जरा विचार करून बोला. काय झालंय कुणाला? अहो, निमुताईच्या नवऱ्याला एड्स झालाय म्हणे. मला सुधाताईने सांगितलं. बेबीताई, या सर्वच बाया विचार न करता लई बोलतात. ते काय बी असू द्या, मला लय भ्या वाटते. भीती कसली? आता बघा, निमुताईच्या नवऱ्यामुळे निमुताईनं एड्स होणार. मग ती मित्रमंडळात आली व आम्हाला शिवली की आम्हा सर्वांना बी एड्स होणार की. धन्य. जरा मला सांगा तर खरं की एड्सचा प्रसार कसा होतो, एकापासून दुसऱ्याला कसा होतो. बघूया तरी किती माहिती आहे तुम्हाला ते. एड्सच्या रोग्याने कोणाला शिवलं तर मग त्यांनी वापरलेले कपडे, ताट, वाट्या, कप बशी आम्ही वापरले तर एड्स होतो. रोग्याच्या अंगावर बसलेला व त्याला चावलेला डास आपल्याला चावला तरी बी एड्स होतो. वा मित्रांनो, वा वा. कुठून मिळवलं ते ज्ञान? हा सगुणा, खरंय का ग हे सारं? तू पुस्तकं वाचतेस, मासिकं वाचतेस, तूच सांग बघू. काही खरं नाहीये ताई. बघितलं? नीट ऐका सगुणाकडून एड्सची लागण कशी होते ती. सांग. एड्स हा रोग HIV या विषाणूमुळे होतो. बरोबर. आणि हा विषाणू मुख्यतः शरीरातील रक्त, वीर्य व योनिस्त्राव यामध्ये आढळतो. HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. हे एड्सला कारणीभूत असणाऱ्या विषाणूचे नाव आहे. हे विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर पांढऱ्या रक्तपेशींवर हल्ला चढवतात. पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीराचे रोगजंतू, विषाणू, बुरशी वगैरे पासून संरक्षण करीत असतात. हे विषाणू शरीरात गेल्यापासून 5 ते 10 वर्ष कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. परंतु अशी व्यक्ती रोगप्रसारक्षम असते. या अवस्थेस HIV बाधित अवस्था म्हणतात. एड्स विषाणूंमुळे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. साधारणपणे 5 ते 10 वर्षांमध्ये HIV बाधित व्यक्तींच्या शरीरामध्ये पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण इतकं कमी होतं की अशा व्यक्ती कोणत्याही रोगजंतू, विषाणू, बुरशीजन्य आजाराला सहज बळी पडतात. अशा व्यक्तींमध्ये काही विशिष्ट लक्षणे किंवा रोगनिदर्शक आजार आढळून येताच एड्स झाल्याचे रोग निदान केले जाते. सगुणा, पुढे सांग. हा विषाणू आपल्या शरीरात फक्त खालील 4 मार्गांनी प्रवेश करतो. म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंधातून, दूषित रक्त दिल्यामुळे. बेबीताई, पुढे तुम्ही सांगा. बरं. बाधित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला एड्सची लागण होऊ शकते. दूषित सुया, सिरिंजेस यांच्यामुळे पण एड्सची लागण होऊ शकते. भारतात मात्र एड्सचा विषाणू म्हणजे HIVची लागण सर्वसाधारणपणे लैंगिक संबंधातूनच होते. मग आम्ही बायकांनी आपली काळजी कशी घ्यावी? बेबीताई, या गोष्टीवर प्रकाश टाका ना जरा. हो, त्याच्यावर तर मी खूप बोलणार आहे. ऐका तर. आजकाल स्त्रियांमध्ये एड्सच्या जंतूची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. बहुतेक स्त्रियांना ही लागण कुठून होते माहितीये? त्यांच्या नवऱ्यांकडून, म्हणजे जोडीदारांकडून. कारण ही पुरुष मंडळी नीट काळजी घेतच नाहीत, खबरदारी बाळगत नाहीत
आम्ही काय बी बोलू शकत नाही. बेबी ताई, हे काही 100% खरं नाही हा. तर नवऱ्याचे संबंध दुसऱ्या बाईबरोबर आहेत, तरी निरोध कंडोम वापरा सांगण्याची हिंमत नसते हो. आणि जर 1.5-2 महिने गावाबाहेर असेल तर त्याला खबरदारी म्हणून निरोध म्हणजे कंडोम वापरा म्हणून बाईने कसं काय सांगायचं हो. आणखी एक गोष्ट बेबीताई, नवरा दारू पिऊन घरी आला, अशा शुद्धीवर नसलेल्या माणसाला बाई काय सांगणार व त्यासनी काय समजणार. बरोबर आहे. खरं आहे बया. माझी आई काय आजी बी बोलायची की नको र देवा, स्त्रीचा जलम नको. काहीतरीच काय यमुताई. अहो दिवस बदललेत म्हटलं. पूर्वीचा काळ गेला आता. आणि आता काय करावं लागेल ते तुमचं तुम्हीच ठरवायचं. काय सगुणा, चला तर यावर चर्चा करूया. बेबीताई, मला वाटतंय की आम्ही स्त्रियांनी हातपाय न गाळता पुढाकार घेतला पाहिजे. एड्सवरची सगळी माहिती मिळवली पाहिजे. शाब्बास सगुणा, शाब्बास. काय लाख बोललीयस. चला माहिती करून घेऊया. चेहऱ्यावरून किंवा लक्षणावरून एड्सची लागण झालेली आहे की नाही हे ओळखता येत नाही. म्हणून रक्त तपासणी हा एकच मार्ग आहे. आणि समजा एड्स आहे असं रक्त तपासणीनंतर कळलं तर कोणतं औषध घ्यायचं? अजून तरी एड्स पूर्णपणे बरा होईल अशी औषधे उपलब्ध नाहीयेत. अँटी रेट्रोव्हायरल औषधांमुळे एड्सच्या विषाणूंची वाढ आटोक्यात येऊ शकते व ज्याला एड्स झाला आहे ती व्यक्ती काही काळ निरोगी राहू शकते. आणि ही औषधे सरकारतर्फे मोफत मिळतात. बेबीताई, हा, आम्हाला हे सांगा की आम्ही एड्स पासून स्वतःचं रक्षण कसं करू शकतो. सगुणा, जगभरच्या स्त्रियांना एड्स पासून स्वतःचं रक्षण करता येऊ शकेल अशा साधनांची गरज भासू लागली आहे. अशी साधनं आहेत? ही साधने म्हणजे योनी मार्गात वापरायची जंतुनाशके. स्त्रियांनी वापरायचे निरोध किंवा कंडोम व डायफ्राम. एड्सवर मात करण्यासाठी लस शोधण्याचे संशोधन चालू आहे, परंतु जंतुनाशके आणि लस सध्या तरी उपलब्ध नाहीत. मग यावर उपाय काय? काहीतरी वाट शोधून काढलीच पाहिजे. ताई, आपण आपल्याला एड्स होणारच नाही या गोष्टीवर भर दिला पाहिजे. गुड, व्हेरी गुड सगुणा. सगुणा, नाव सार्थक केलंस. म्हणजेच एड्स प्रतिबंध कसा करावा याची माहिती मिळवलीच पाहिजे. ऐका तर. 1. शारीरिक संबंधातून होणारा एड्सच्या विषाणूंचा प्रसार थांबवण्यासाठी वैवाहिक जोडीदाराखेरीज इतर कोणाशीही लैंगिक संबंध ठेवू नये. 2. स्त्री व पुरुषाने एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध टाळावा. 3. लैंगिक संबंधाच्या वेळी योग्य तऱ्हेने निरोध किंवा कंडोम वापरावा. आणि 4. प्रत्येक वेळेस नवीन निरोध किंवा नवीन कंडोम वापरावा. गरोदर असताना मातेला व ती बाळंत झाल्यावर तिच्या बाळाला योग्य औषधोपचार झाले तर काही अंशी बाळाला एड्सची लागण होण्यापासून सुरक्षित ठेवता येते. आणि ही औषधे सरकारतर्फे मोफत मिळतात. बेबीताई, हा, किती छान माहिती सांगितलीत. मला वाटतीया की ज्या प्रमाणे कुटुंब नियोजनाचे यश स्त्रियांवर अवलंबून असतं तसंच हित बी आहे. आम्ही पुढाकार घेतला तरच आम्ही आमचे एड्स पासून संरक्षण करू शकतो. शाब्बास, अगदी बरोबर. व म्हणूनच जंतुनाशकाची कल्पना पुढे आली. ताई, म्हणजे बघा बायांनो, पुरुषांनी वापरायच्या निरोधावर नेहमीच स्त्रीचं नियंत्रण असेल असं नाही. त्यात भर म्हणजे स्त्रीला स्वतःचा जोडीदार लैंगिक पातळीवर किती जबाबदार असेल ही पण खात्री नसते. मग अशा वेळी जंतुनाशके उपलब्ध असतील तर ती स्वतःचं रक्षण करू शकेल की नाही? जंतुनाशकांबद्दल सविस्तर सांगा ना. सांगते हं. एड्स विषाणूच्या प्रतिबंधासाठी जी औषधे संभोगापूर्वी योनी मार्गात वापरली असता, लैंगिक संबंधाद्वारे पसरणाऱ्या रोगांना, मग तो गुप्त रोग असेल किंवा एड्स, यांना प्रतिबंध होऊ शकेल अशा औषधांना जंतुनाशके म्हणतात.
आणि ही जंतुनाशके जेल, क्रीम या स्वरूपात असू शकतात. सर्वप्रथम प्रयोगशाळेत प्राण्यांवर अनेक चाचण्या केल्या जातात. नंतर स्त्रियांमध्ये 3 टप्प्यात वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. पहिल्या टप्प्यात निरोगी प्रकृतीच्या 20 ते 50 स्त्रियांमध्ये जंतुनाशकाची सुरक्षितता बघितली जाते. यामध्ये सर्वसाधारणपणे जंतुनाशकाचा वापर 2 आठवड्यांकरिता करतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 ते 200 स्त्रियांमध्ये जंतुनाशकाच्या सुरक्षिततेचा अभ्यास केला जातो. दुसऱ्या टप्प्यात जंतुनाशक सर्वसाधारणपणे 6 महिनेपर्यंत वापरतात. जर उत्पादन पहिल्या व त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात सुरक्षित आहे असे दिसून आले, तर ज्या स्त्रियांना HIV बाधा होण्याचा धोका जास्त असतो अशा स्त्रियांनी जंतुनाशक वापरले असता त्यांचे HIV पासून संरक्षण होऊ शकते किंवा नाही हे बघितले जाते. अभ्यासाच्या तिसऱ्या टप्प्यात जर असे दिसून आले की जंतुनाशकामुळे स्त्रियांचे HIV पासून संरक्षण होऊ शकते, तर जंतुनाशके बाजारात उपलब्ध होतील, परंतु याला अजून 5 ते 7 वर्ष लागण्याचा संभव आहे. सध्या तरी कुठलेही जंतुनाशक बाजारात उपलब्ध नाही, पण स्त्रियांना अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध होऊ शकतील याची माहिती असायला हवी आणि अशी जंतुनाशके उपलब्ध होतील यासाठी आपणही प्रयत्न करायला हवेत. पुण्यामध्ये नारी या संस्थेमार्फत जंतुनाशकांवर अभ्यास केला जातो. आपण जर या संशोधन अभ्यासात भाग घेतला तर संशोधनास आपलाही हातभार लागेल आणि पुढील काळातील आपल्या मुलींना, बहिणींना HIV पासून आपले संरक्षण स्वतः करता येईल. म्हणजे स्त्रियांनी ती लवकरात लवकर मिळावीत म्हणून जागरूकपणे प्रयत्न केले पाहिजे. खरं आहे. सध्या तरी योग्य तऱ्हेने प्रतिबंध करून एड्स पासून बचाव करणे हाच चांगला मार्ग आहे. आणि प्रयत्नपूर्वक स्वावलंबी होणे हे स्त्रीच्या हिताच आहे. तिनेच स्वतःच्या संरक्षणासाठी कोणावरही अवलंबून न राहता पावलं उचलली पाहिजेत. शाब्बास बायांनो, शाब्बास. नारी क्लिनिक तुमच्या मदतीसाठी सदैव हजर आहे. संपर्क साधावा.